मित्रांनो, आता आपण सोलापूर जिल्हा पुणे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबने आपण धर्मवीर गडावरून आत्ताच आलो. धर्मवीर गडावरून त्यांना या ठिकाणी आणण्यात आले आणि या ठिकाणी 11 दिवस उरलेले 11 दिवस त्यांचा फार छळ करण्यात आला. औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराजांचे हातपाय कलम करून त्यांना या ठिकाणी अंतिम श्वास त्यांचा झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे आतमध्ये. मी तुम्हाला समाधी दाखवतो. त्याने इतका त्रास दिला होता या ठिकाणी की म्हणजे आपण शब्दातही व्यक्त करू शकत नाही. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी यायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्या स्वराज्यासाठी ज्या राजांनी बलिदान दिलं त्या राजांच्या आपल्या पुढील भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी मी तुम्हाला जे सांगितलं संगमेश्वर, त्याच्यानंतर धर्मवीरगड, त्यानंतर सोलापूर, या ठिकाणी हातपाय कलम करून झाल्यानंतर त्याने महाराजांचं शिरच्छेद केला आणि तो शिरच्छेद करून या नदीच्या पलीकडे वडू बुद्रुक गावामध्ये त्यांनी तो शिर नेऊन ठेवला. इथं 2 समाध्या आहे, एक इकडे एक तिकडे एक समाधी आहे. आपण दोघी समाधींवर जाणार आहोत. आता पहिले आपण इकडची समाधी बघून घेऊ. तर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आपण बघितली. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि याच्याच बाजूला त्यांचे मित्र कवी कलेश दोघांना सोबतच त्यांनी हातपाय कलम केलेले होते. मी तुम्हाला कवी कलेश यांची बी समाधी दाखवते. संभाजी महाराज यांचे मित्र ज्यांना त्यांच्यासोबतच हातपाय कलम केले असे कवी कलेश यांची समाधी आपण बघू शकता. ही समाधी त्यांची. मित्रांनो, आपण बघितलं की पहिल्या भागामध्ये संगमेश्वर येथे ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी कैद केलं त्यावेळी तिथे 2 नद्यांचं संगम होतं आणि त्यानंतर धर्मवीर गडावर ज्या ठिकाणी आणलं त्यांना यातना दिल्या, वेदना केल्या, त्या ठिकाणी मी आपणास दाखवले होते 2 नद्यांचे तिथे संगम होते. एक भीमा नदी आणि एक सरस्वती नदी. आता या ठिकाणी तुळापूरला ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे हातपाय कलम केले या ठिकाणी सुद्धा 3 नद्यांचा संगम आहे, भामा, भीमा आणि इंद्रायणी. तर हे एक कोडं आहे की औरंगजेबाने ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना या 3ही ठिकाणी हलवलं तर त्या ठिकाणी संगमच कसा काय त्यांनी निवडला हे आपल्याला पडलेलं आहे, कोडं आहे. ते आपण समजू शकत नाही नेमकं त्यांनी संगम का निवडला. तर या ठिकाणी आपण बघू शकताय ते 3 नद्यांचा संगम. मित्रांनो, आता आपण वडू बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची दुसरी समाधी म्हणजे ज्या ठिकाणी शिरच्छेद करून या ठिकाणी आणण्यात आलेला होता. तर या ठिकाणी त्यांचा धार्मिक विधी हा हिंदू धर्माप्रमाणे अंत्यविधी झालेला आहे. ती जागा ही आहे. समाधी बघितल्यानंतर ही दुसरी समाधी वडू या ठिकाणी दुसरी समाधीचं कारण असं आहे की औरंगजेबने जेव्हा तो शिरच्छेद करून इथे आलेला होता इथल्या ग्रामस्थांनी ते मस्तकाचे जे
अग्नी डाक जो म्हणतो आपण हिंदू धर्माप्रमाणे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्यामुळे संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे आणि त्यांचे मित्र कवी कलेश त्यांची दुसरी समाधी समोरच आहे, जवळच आहे त्यांच्या, आपण बघू शकतो. तर आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात शेवटचे जे काही क्षण होते ते कशा पद्धतीने झाले हे संपूर्ण व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण एकच होतं मित्रांनो की देव देश धर्म यासाठी आपल्या राजांनी देव देश धर्म यासाठी ज्या राजांनी आपली प्राणाची आहुती दिली, कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वराज्यासाठी धर्मासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले असे संभाजी महाराज यांना मानाचा मोजरा हे व्हिडिओ दाखवण्याचे कारण एकच आहे की आपली भावी पिढी यांना या ठिकाणी मी विनंती करेन की आपण या ठिकाणी जरूर जावे. कारण आपण जर हे स्थळ पाहिले तर आपल्या भावी पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल देव देश व धर्माची. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून जर नजर चुकीने काही चूक झाली असेल तर माफ करावी आणि या निमित्ताने मी धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचं अभिवादन करतो. धन्यवाद.